श्री स्वामी समर्थ. कर्क राशीच्या जातकानो, या दिवाळीत मोठा भूकंप होणार आहे. ज्योतिष विश्वातील सर्वात मोठी भविष्यवाणी उघड करतोय, जी तुमचा काळोख झालेला भूतकाळ संपून सोन्यासारख्या तेजस्वी भविष्यकाळ घेऊन येणार आहे. नरक चतुर्थी ही केवळ एक तिथी नाही, तर ही आहे मृत्यूवर विजयाची ती एक रात्र. त्याच रात्री ग्रहताऱ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठ्या दोन शक्तिशाली राजयोग एक साथ सक्रिय होत आहेत. गजकेसरी राजयोग आणि नवपंचम राजयोग. मित्रांनो, ही दिवाळी तुमच्यासाठी केवळ सणाचा दिव्याचा सण नाही, तर भाग्य बदलून टाकणारा एक मोठा उत्सव ठरणार आहे. गजकेसरी योग, नवपंचम राजयोग तसंच देवगुरु बृहस्पतीची एक अंतिम दृष्टी या तिन्ही दैवी शक्ती एकत्र येऊन तुमच्यासाठी एक सुवर्ण काळ घेऊन आले आहेत. तुम्ही आतापर्यंत संघर्ष केलाय, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेत, शत्रूंनी तुमच्या मार्गात काटे पसरवले, तुमच्या नशिबावर मृत्यूची छाया पडल्यासारखी वाटत होती. तर ऐका मित्रांनो, कर्क राशीच्या जातकानो, नरक चतुर्थीच्या या रहस्यमय रात्री जेव्हा संपूर्ण जगात नकारात्मक शक्ती शांत होते, तेव्हा देवगुरु बृहस्पती, धनाची देवी लक्ष्मी थेट तुमच्या संघर्षाच्या घरात प्रवेश करते. हा महासंयोग तुमच्या मृत झालेल्या नशिबाला सुद्धा पुनर्जीवित करत आहे. हे दोन्ही राजयोग तुमच्या प्रत्येक शत्रूला निष्क्रिय करतील आणि तुमच्यावर केलेले ब्लॅक मॅजिक जसे की नकारात्मक ऊर्जेचे वाढ सुद्धा सर्व उलटून टाकतील. सावधान मित्रांनो, सावधान, कारण हा काळ जसा श्रीमंतीचा वर्षाव करणार आहे, तसाच तुमच्या जीवनात काही भीषण बदल सुद्धा घेऊन येणार आहे. हे बदल स्वीकारण्याची तुमची तयारी आहे का? तुमच्या जीवनात चांगले घडावे या भविष्यफळासाठी जय गुरुदेव दत्त, जय माता लक्ष्मी, जय महालक्ष्मी कृपा ठेवा, असं पूर्ण श्रद्धेने, पूर्ण भक्तिभावाने लिहा. मित्रांनो, दिवाळीनंतर मोठी एक आनंदाची बातमी तुम्हाला मिळेल. जय श्री गुरुदेव दत्त. कर्क राशीच्या जातकांनो, या दिवाळीत विशेषतः नरक चतुर्थीच्या आसपास सक्रिय झालेला जो गजकेसरी राजयोग आहे, जो गुरु आणि चंद्राच्या युतीतून तयार होतोय, तो देवगुरु बृहस्पतीची नवम दृष्टी थेट तुमच्या धनभावावर, दुसऱ्या घरावर पडत आहे. मित्रांनो, गजकेसरी राजयोगाचा प्रभाव काय असणार आहे? तर हा योग साक्षात लक्ष्मीचे आगमन मानतोय. अचानक अनपेक्षित मार्गाने तुम्हाला कुठून तरी धनप्राप्ती होईल. तुमच्या हातात पैसा येण्याबरोबरच तुमचा पैसा टिकवून ठेवण्याची क्षमता सुद्धा वाढेल. मित्रांनो, त्यासोबतच बृहस्पती, जे स्वतः धनाचे आणि उत्पन्नाचे स्वामी आहेत, त्यांची थेट दृष्टी तुमच्या धन व बचत भावावर पडते. त्यामुळे तुमचा बँक खात्यात सुद्धा बँक बॅलन्स वाढ होणार आहे. तुम्ही जेवढी बचत कराल तेवढा पैसा स्थिर राहणार आहे. त्यासोबतच ज्यांनी शेअर बाजारात, म्युच्युअल फंडात किंवा इतर गुंतवणुकीमध्ये पैसे केलेले आहेत, त्यांना मोठ्या लाभाचे संकेत मिळतील. या काळात घेतलेले आर्थिक निर्णय भविष्यात प्रचंड असा नफा मिळवून देणारा आहे. मित्रांनो, त्यासोबतच हा केवळ नियमित आर्थिक फायदा तुम्हाला मिळणार नाही, तर अनेक दशकापासून वाट पाहत असलेल्या आर्थिक चमत्काराची अनुभूती मिळेल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याबरोबरच तुम्ही मोठमोठी स्वप्न सुद्धा तुमची साक्षात उतरवण्यासाठी तुम्ही सक्षम व्हाल. जुन्या समस्या, अडथळ्यांची जागा आता स्थिरता आणि समृद्धी घेईल. त्यासोबतच मित्रांनो, या दिवाळीत देवगुरु बृहस्पती 18 ऑक्टोबरला एक एक थेट तुमच्या षष्ठ भावात उच्च अवस्थेत प्रवेश करतोय. ज्योतिषशास्त्रानुसार षष्ठ भाव कर्ज, रोग, शत्रू या 3 प्रमुख संघर्षाशी जोडलेला असतो आणि याच भावात बृहस्पतीचे आगमन शत्रुहंता योग सक्रिय करतोय. या आगमनाने त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखालून तुम्हाला मुक्ती मिळेल. जर तुम्ही मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली असाल, तर त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग तुम्हाला दिसत नसेल, तर या बृहस्पतीचा हा प्रवेश एक वित्तीय मुक्तीचा मार्ग उघडेल. तुम्हाला अचानक उत्पन्नाचे स्रोत मिळतील, ज्यामुळे कर्जाचे हप्ते फेडणे सोपे होतील. बँकाकडून किंवा वित्तीय संस्थाकडून कर्जाच्या पुनर्रचनेसाठी जे लोन रिस्ट्रिक्शन असतं, त्यांच्यासाठी चांगली ऑफरही मिळेल. त्यासोबतच गजकेसरी योग आणि बृहस्पतीची छाया तुमच्यासाठी एक आर्थिक ट्रॅक्टर म्हणून काम करेल. कुठेतरी अडकलेला पैसा, जुने दिलेले कर्ज किंवा व्यावसायिक व्यवहारातून थांबलेले पेमेंट सुद्धा आता तुम्हाला सुलभतेने आणि वेगाने परत मिळण्याची एक शुभ अशी बातमी आहे. त्याच्याकडून पैसे परत येण्याची आशा सोडली होती, ज्याच्याकडून तुम्ही, ते लोक सुद्धा स्वतःहून तुम्हाला संपर्क करतील आणि तुम्हाला तुमचे धन परत करतील. या षष्ठ भावात कायदेशीर वाद आणि खटले सुद्धा दर्शवतोय. मित्रांनो,
कोर्ट कचेरीतील वाद लवकर निपटणार सुद्धा आहेत. त्यामुळे बृहस्पतीसारखा शुभ ग्रह या भावात प्रवेश करत असल्याने तुमच्या बाजूने सत्य आणि न्याय उभा राहील. तुमच्यावर अन्याय होत असलेल्या प्रकरणामध्ये अंतिम विजय तुमचाच होईल. त्यासोबतच आतापर्यंत सतत जाणवलेला आर्थिक ताण, असुरक्षिततेची भावना पूर्णपणे संपेल. गुरुग्रह तुम्हाला कर्जाच्या चक्रव्यूहातून बाहेर काढून स्थिरता आणि सुरक्षितता प्रदान करतोय. हा योग सिद्ध करतोय की तुमच्यावरती कर्जाचे ओझे आता संपणार आहे. तुमचे अडकलेले धन पुन्हा तुमच्या बँक खात्यात परत जाणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, त्यासोबतच यंदाच्या दिवाळीत नरक चतुर्थीच्या जवळ आसपास सक्रिय झालेला नवपंचम राजयोग सुद्धा एक विशेषतः भौतिक सुख, वाहन व मालमत्ता यांचा कारक ठरलेला आहे. काय होणार आहे तर नवपंचम राजयोगाच्या प्रभावामुळे तुम्हाला धैर्य, आर्थिक पाठबळ मिळेल, ज्यामुळे तुम्ही अनेक दिवसापासून मनात असलेली मोठी खरेदी सुद्धा करू शकाल. त्यासोबत नवीन वाहन खरेदीचा योग बनत आहे. मित्रांनो, तुमच्या कुटुंबातील स्वप्नातील जे नवीन नवीन गाडी, इतर मोठे एखादं वाहन असेल, खरेदी करण्याचं स्वप्न होतं, त्यासाठी हा योग तयार झालाय. या काळात केलेली खरेदी केवळ शुभच ठरणार नाही, तर एक दीर्घकाळ आनंद आणि समृद्धी देणारी ठरणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, घर आणि मालमत्ता खरेदी सुद्धा करू शकता. जे लोक घर, नवीन जमीन किंवा व्यावसायिक मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत आहात, त्यासाठी हा काळ अत्यंत असा शुभ आहे. मित्रांनो, तुम्हाला कमी प्रयत्नात चांगली हवी असलेली मालमत्ता मिळेल. मालमत्तेच्या कागदपत्रामध्ये येणारे अडथळे दूर होतील. त्यामुळे या खरेदीमुळे तुमची सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल. तुम्ही करत असलेली ही केवळ खर्च नसून तुमच्या काळासाठी हा एक उत्तम गुंतवणूक असणार आहे आणि ज्याचे मूल्य आगामी काळात प्रचंड वाढणार आहे. हा योग सिद्ध करतो की तुमच्यावर माता लक्ष्मीची आता विशेष कृपा होईल, ज्यामुळे तुम्ही दिवाळीचा सण मोठ्या आनंदाने आणि भौतिक समृद्धीने साजरा कराल. कर्क राशीच्या जातकांनो, या दिवाळीत विशेषतः नरक चतुर्थीच्या आसपास देवगुरु बृहस्पती तुमच्या षष्ठ भावात 6व्या घरात सुद्धा उच्च अवस्थेत प्रवेश करतोय. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात सुद्धा समस्या ज्या आहेत तुमच्या दूर होतील. षष्ठ भावात बृहस्पतीचे आगमन म्हणजे रोगावर ज्ञानाचा आणि दैवी ऊर्जेचा विजय असतो. काय होणार आहे नरक चतुर्थीनंतर तर मित्रांनो, जुनाट रोगातून जादुई अशी मुक्ती होईल. जर तुम्ही दीर्घकाळ एखाद्या जुना त्रासदायक आजाराने त्रस्त असाल, त्यामुळे तुमचे उपचार परिणामकारक ठरत नव्हते, तर हा काळ आरोग्याच्या दृष्टीने एक चमत्कार घडणार आहे. गुरुची कृपा तुम्हाला योग्य डॉक्टर, योग्य उपचार, योग्य प्रभाव औषधोपचार शोधण्यास मदत करणार आहे. अचानक तुम्हाला तुमच्या त्रासातून मोठा आणि निर्णायक दिलासा मिळण्याची सुरुवात होईल. त्यासोबतच मित्रांनो, षष्ठ भाव खर्च देखील दर्शवतोय. त्यामुळे सतत वाढलेले जे वैद्यकीय बिल होतं किंवा हॉस्पिटलचा खर्च सुद्धा होता, तो नियंत्रणात येईल आणि कमी होईल. त्यातून तुम्हाला मोठी आर्थिक व मानसिक शांती सुद्धा मिळेल. कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्या शरीरातील नवी ऊर्जा, स्फूर्ती आता पुन्हा सक्रिय होणार आहे. मन, शांती यांच्यात संतुलन साधले जाईल. त्यामुळे मानसिक ताण, चिंता, निराशा दूर होईल. त्यासोबतच हा योग तुमची प्रतिकारक शक्ती वाढवेल, तुम्हाला आरोग्यदायी सवयी स्वीकारण्यास प्रेरणा देईल. परिणामी तुम्हाला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभेल. मित्रांनो, हा दैवी योग सिद्ध करतो की आता तुमचे केवळ शरीर रोगच त्यातून मुक्ती होणार नाही, तर तुम्ही फक्त नवीन तेजस्वी असे आरोग्य सुद्धा घेऊन जगाल. तुमच्या आरोग्याचे चक्रव्यूह आता गुरुच्या कृपेने तुटले जाणार आहे. मित्रांनो, त्यासोबतच या दिवाळीत कर्क राशीच्या जातकांनो, देवगुरु बृहस्पतीच्या षष्ठ भावात प्रवेश करतो. ज्यात उच्च अवस्थेत गोचर असल्यामुळे तुमच्या कुंडलीतील शत्रुहंता योग सुद्धा सक्रिय झालाय. बघा मित्रांनो, कारण तुमच्या यशाचा हेवा करणारे, तुमच्या प्रगतीला अडथळे आणणारे, तुमच्या पाठीमागे बदनामी करणारे, तुमचे जवळचे नातेवाईक असो किंवा मोठे शत्रू असो, ते आपोआप निष्क्रिय होतील. शत्रुहंता योगामुळे त्यांची शक्ती, त्यांची कुटील कारस्थाने त्यांच्यावरच आता उलटणार आहेत. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाला कोणाच्या तरी वाईट नजरेतून किंवा नकारात्मक ऊर्जेमुळे त्रास होत असेल, तर या दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर ही सर्व नकारात्मक शक्ती व त्याचा वाईट प्रयोगाचा कायमचा नायनाट होणार आहे. तुमचे घर, कार्यक्षेत्र दैवी प्रकाशाने संरक्षित होईल. त्यासोबतच मित्रांनो, कायदेशीर वाद असतील, कामाच्या ठिकाणीच्या राजकारणामुळे तुम्हाला जर त्रास होत असेल, तर सत्य आणि न्याय तुमच्या बाजूने आता उभं राहील. नवपंचम राजयोगामुळे शत्रूच्या मनात असलेली भीती, असुरक्षितता आणि मानसिक तणाव आता पूर्णपणे संपुष्टात येईल, ज्यामुळे अफाट आत्मविश्वास आणि निर्भयता तुम्हाला निर्माण होईल.
मित्रांनो, हा योग असा आहे की आतापर्यंत जे तुमचे शत्रू जेवढे शक्तिशाली होते त्यापेक्षा हजारो पटीने अधिक शक्तिशाली दैविक कवच तुम्हाला विळखा घालेल, तुम्हाला ते प्रोटेक्ट करेल आणि तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता संपून विजयाचा काळ आता चांगला सुरू होणार आहे. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो या शुभ योगामध्ये देवगुरु बृहस्पतीची 5वी अमृतदृष्टी थेट तुमच्या कर्माच्या भावावर सुद्धा पडते, जे तुमचं 10वं घर आहे, करिअरचा हाऊस. त्यामुळे कर्मभावावर बृहस्पतीची दृष्टी पडणे म्हणजे भाग्य आणि कर्माचा समन्वय जुळणं असतं आणि यालाच नवपंचम राजयोग सुद्धा देखील प्रचंड असा पाठिंबा मिळत आहे याचा. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही घेत असलेली जी मेहनत होती कंपनीमध्ये, तुमचे योगदान दुर्लक्षित झाले होते, परंतु आता हा काळ संपला आहे. गुरुची कृपा झाल्यामुळे तुमचे जे वरिष्ठ असतील किंवा व्यवस्थापन मॅनेजमेंट टीम असेल, त्यांना तुमच्या कामाची खरी किंमत कळेल. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर किंवा लगेच तुम्हाला तुम्हाला पदोन्नती मिळेल, प्रमोशन मिळेल, याचे अत्यंत असे प्रबळ योग आहेत. त्यासोबतच हे प्रमोशन केवळ पदाचे नसणार आहे, तर त्यात वेतनवाढ सुद्धा होईल. अधिक चांगली जबाबदारी देखील त्यात समाविष्ट आहे. हा तुमच्या करिअरमधील एक गोल्डन प्रमोशनचा दिवस ठरणार आहे. मित्रांनो, नोकरीच्या ठिकाणी तुमचा मान-सन्मान वाढणार, प्रतिष्ठा वाढणार. त्यासोबत बृहस्पतीच्या कृपेमुळे तुम्हाला तुमच्या संस्थेमध्ये कार्यक्षेत्रात महत्त्वाची नेतृत्वाची भूमिका सुद्धा मिळू शकते. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ पूर्वीपेक्षा अधिक वेतन व चांगल्या पदाची नोकरी देणारा आहे. हा राजयोग सिद्ध करतो की आता तुमचे भाग्यच तुमच्यासाठी कामाच्या ठिकाणी वकील बनून काम करेल व तुमच्या मेहनतीचे सोने होईल. कर्क राशीच्या जातकांनो, या दिवाळीच्या शुभ योगामध्ये नवपंचम राजयोग जो अचानक लाभ व संधीचा कारक आहे आणि गजकेसरी राजयोग जो धन वृद्धीचा कारक आहे, हा तुमच्या व्यावसायिक जीवनावर सुद्धा मोठा प्रभाव पाडणार आहे. ज्यांनी नुकताच व्यवसाय सुरू केला आहे किंवा जे लोक व्यवसाय करण्यासाठी काळ स्थिर करण्याची वाट पाहत होते, तो आता खरंच तुमच्यासाठी वेगाने वाढणार आहे. हा काळ म्हणजे तुमच्या व्यवसायासाठी गोल्डन एरा असणार आहे. नवपंचम राजयोगामुळे तुम्हाला मोठ्या फायदेशीर व्यावसायिक डील मिळतील. तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या कॉर्पोरेट क्लायंटसोबत काम करण्याची संधी मिळेल. हे मोठे करार तुमच्या व्यवसायाचे स्वरूप कायमस्वरूपी बदलून टाकतील. त्यासोबतच मित्रांनो, व्यवसायात विस्तार करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान, नवीन टेक्नॉलॉजी आणण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. तुम्ही केलेली गुंतवणूक अल्प काळात दुप्पट नफा देणारी आहे. त्यासोबतच जे कर्क राशीचे जातक नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत होते, त्यांनी नरक चतुर्थीच्या आसपासचा काळ शोधूनच तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने तुम्हाला अचानक महत्त्वाचा परदेश प्रवास सुद्धा होण्याची संधी मिळेल. हा प्रवास तुमच्या करिअरला एक नवीन उंची सुद्धा घेऊन जाणार आहे. कर्क राशीच्या जातकानं, ज्योतिष आणि भाग्याच्या या महाविश्लेषणानंतर हे स्पष्ट झालं की ही दिवाळी तुमच्यासाठी केवळ दिव्याचा सण नाही आहे, तर भाग्य बदलून टाकणारा एक नवा उत्सव आहे. गजकेसरी राजयोग असो, नवपंचम राजयोग असो किंवा देवगुरु बृहस्पतीची अमृत दृष्टी असो, या सर्व शक्ती एकत्र येऊन तुमच्यासाठी सुवर्ण काळ घेऊन आल्या आहेत. आता तुमच्या आयुष्यात पुन्हा कधीही कर्ज, रोग, शत्रूचे भय नसणार. त्यासोबतच तुमचे बँक बॅलन्स वाढत जाणार, तुमचे करिअर शिखरावर पोहोचणार आणि तुमच्या घरात मालमत्तेसंबंधी सुखाची भरभराट होणार आहे. तुमच्यावर अशी दैवीची सदैव कृपा राहण्यासाठी मित्रांनो, जय माता लक्ष्मी, जय गुरुदेव दत्त असा पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने लिहा आणि या व्हिडिओला लाईक करून त्यासोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. जय गुरुदेव. ओम नमः शिवाय.